Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व श्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे व्हेरिकोज व्हेनवरती असणारे नम्मा होमिओपॅथीचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात डॉक्टर रीना वाडे मॅडम आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वात ओळख करून देतोय डॉक्टर रीना वाडे मॅडमची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर रीना वाडे ह्या सध्या खास करून नम्मा होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथ तज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून सांगायचं झालं तर गेल्या काही वर्षात वाढलेलं आपल्याला मधुमेहाचं प्रमाण दिसतं. म्हणजे डायबिटीस सारखा आजार आहेच, पण त्याच अनुषंगाने उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर झालं किंवा हृदयविकार म्हणजे हार्ट डिसीज आहे, या व्यतिरिक्त विविध स्वरूपाचे पोटविकार ज्याच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, कोलायटिस आहे किंवा इरिटेबल बाउल सिंड्रोम IBS सारखा आजार आहे, यकृताचे विविध प्रकारचे आजार आहेत म्हणजेच लिव्हर डिसऑर्डर आहेत, फॅटी लिव्हरची समस्या आहे, किडनी विकार आहेत किंवा त्याच अनुषंगाने पुढे जाऊन सांगायचं झालं तर पाईल्स फिशर्स फिशुला म्हणजेच मुळव्याध भगंदर सारखा आजार आहे. आणि ह्या व्यतिरिक्त विशेष करून गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेलं श्वसन विकारांचं प्रमाण म्हणजेच प्रदूषणामुळे असेल किंवा करोनामुळे असेल विविध प्रकारचे श्वसन विकार आपल्याला वाढलेले आढळतात. दमा, अस्थमा, ॲलर्जी सारखा प्रकार आहे ज्याला कोणतेही ठोस उपचार आपल्याला आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत, पण आज नम्मा होमिओपॅथी एक आशेचा किरण असं म्हणायला हरकत नाही. अशा सर्व आजारांसाठी या व्यतिरिक्त स्किन डिसीजेस जे आपल्याला दीर्घकाळ चालणारे आजार आहेत ज्याच्यामध्ये त्वचारोग हे प्रामुख्याने आढळतात, ज्याच्यामध्ये सोरायसिस, व्हिटिलिगो म्हणजेच पांढरे डाग किंवा त्या अनुषंगाने असणारा एक्झिमा, विविध स्वरूपाचे इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन्स आहेत, पिंपल्स सारखी समस्या आहे, केस गळण्यासारखी समस्या आहे, ह्यासाठी सुद्धा ठोस उपचार मिळणार आहेत. या व्यतिरिक्त स्त्रियांचे आजार ज्याच्यामध्ये मासिक पाळीशी निगडीत समस्या आहेत किंवा हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे पीसीओडी सारखा आजार आहे किंवा थायरॉइड सारखी समस्या आहे, स्त्री पुरुषांमध्ये आढळणाऱ्या वैधत्वाची समस्या आहे, पुरुषांमध्ये विशेष करून लैंगिक समस्या आहे किंवा वीर्यदोष आहे, ह्यासाठी सुद्धा आपल्याला ठोस उपचार या ठिकाणी मिळणार आहेतच. या व्यतिरिक्त बालकांसाठी मला वाटतं एक वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये म्हणायला हरकत नाही, कारण नम्मा होमिओपॅथीमध्ये असणारी जी औषधं आहेत ही विशेष करून मला अजून सर्वेक्षणाला सांगायचे की इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशन औषधं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत, ज्याद्वारे आपल्याला आजार हा समूळ नष्ट होणार आहेच, पण विशेष करून रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी आपली मदत होणार आहे. तर आपल्याला जर का निरोगी दीर्घायुष्य हवं असेल तर जरूर या ठिकाणी असणाऱ्या उपचारांचा लाभ घ्या. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात या ठिकाणी आपल्याला फक्त मिस कॉल द्यायचा आहे. यासाठी हे नम्मा होमिओपॅथीचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र आपली सेवा देत आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की विशेष करून मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक आहे, पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर आणि कोल्हापूर आहे, औरंगाबाद आणि नांदेड आहे मराठवाड्यासाठी आणि त्याचप्रमाणे विदर्भासाठी आहे नागपूर. तर महाराष्ट्रात सर्वत्र आपल्याला सेवा मिळणार आहे नम्मा होमिओपॅथीची. फक्त या उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मिस कॉल द्यायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष करून व्हेरिकोज व्हेन वरती असणाऱ्या उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत, खास करून डॉक्टर रीना वाडे मॅडम कडनं. तर पुन्हा एकदा आपण स्वागत करूया मॅडमचं. मॅडम पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. व्हेरिकोज व्हेनची समस्या अर्थातच सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता ही काय आहे, याचे असणारे स्टेजेस आणि विविध असणारी लक्षणं. पण तत्पूर्वी खास करून ह्या सर्व आजारांसाठी जे आपण औषध देतात त्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6 जनरेशन मेडिसिन. हे काय आहे? इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण ह्या ट्रीटमेंट पद्धतीचा, उपचार प्रणालीचा वापर करतोय. नेमकं कसं असतं, होमिओपॅथिक उपचार पद्धती ह्या सर्वत्र अवेलेबल आहेत, पण नम्मा होमिओपॅथीमध्ये विशेषतः आपण पेशंटच्या इम्युनिटीला वाढवणारं असं औषधी जे फक्त आणि फक्त पेशंटसाठी बनलेलं असणार. व्हेरिकोज व्हेन्सचे आपल्याकडे भरपूर पेशंट आहेत, अगदी पहिल्या स्टेजपासून लास्ट स्टेजपर्यंत, कॉम्प्लिकेशनच्या स्टेजपर्यंत गेलेले पेशंट, प्री ऑपरेटिव्ह, पोस्ट ऑपरेटिव्ह, एव्हरी टाईप ऑफ पेशंट आपण व्हेरिकोज व्हेनचा बरा करतोय. पण त्यासाठी आपल्याकडे असं कुठलं वेगळं असं ब्रँड नाहीये किंवा कुठलं असं औषधी नाहीये. पेशंटच्या इंडिव्हिज्युअलिस्टिक कन्सेप्टनुसार बनलेलं असं औषधी की जे फक्त आणि फक्त त्याच पेशंटला लागू होईल. औषधांमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे केमिकल, स्टेरॉइड नसल्यामुळे पेशंटला साईड इफेक्ट किंवा त्याचे दुष्परिणाम सुद्धा होत नाहीत. या व्यतिरिक्त आपल्या औषधाचं काय काम आहे की आजाराला प्रेझेंट स्टेटमध्ये थांबवणं. कुठल्याही स्टेजचा जर आजार असेल तर आपण सगळ्यात पहिले त्याला थांबवण्याचं काम करतो. प्रेझेंट थांबवलं तर आपण आजाराचा प्रोग्रेस, त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स पूर्णपणे टाळू शकतो. या व्यतिरिक्त आपण कुठल्याही प्रकारच्या सर्जरीपर्यंत पेशंटला जाऊ देत नाही. म्हणजे बरेचदा आपण बघतो की व्हेरिकोज व्हेनसाठी
त्यासाठी पेशंट शस्त्रक्रिया करून घेतात. लेझर थेरपी आहेत, ओपन थेरपी आहेत किंवा मग लीच थेरपी पण वापरली जाते. एक ब्लड सकिंग ॲनिमल असतो छोटासा, जो पूर्ण पायामधलं रक्त, दूषित रक्त ओढून घेतो. पण परत व्हेरिकोज व्हेन्स आपल्याला आढळतात ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा पण. सो नेमकं हे वारंवार येण्याची प्रकृती काय असते? सो यासाठी आपल्याला काय करता येईल? यासाठी आपण इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट. 6th जनरेशन म्हणजे काय की आता हल्लीच्या काळामध्ये आपण बघतो की जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे आणि या बदललेल्या लाईफस्टाईलमुळेच आजारांचं प्रमाण पण वाढलेलं आहे. मी सुलभा जोशी, माझं वय 70 वर्षाचं आहे. नवो वैद्यशाळेची ऍडव्हर्टाइजमेंट टीव्हीवरती येत होती, ते ऐकून मी इथे आली आहे. मला व्हेरिकोज व्हेन्सचा 2-3 वर्षापासून खूप त्रास होत होता, पण मी इथे नवो वैद्यशाळेमध्ये आले. ट्रीटमेंट मी चालू केली आहे आणि आता मला 80% बरं वाटलं आहे. मॅडम, आजच्या कार्यक्रमात आपण व्हेरिकोज व्हेनविषयी आपण मार्गदर्शन करत आहातच, पण बऱ्याचदा हे रुग्ण आहेत हे ट्रीटमेंट घेण्यासाठी फार उशिरा पोहोचतात. अगदी शेवटच्या स्टेजला जेव्हा जखमा होतात, अल्सर होतात, काय काय स्टेजेस आहेत व्हेरिकोज व्हेन्सच्या आणि त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. नक्कीच. व्हेरिकोज व्हेन जसं तुम्ही बोलले की बरेचदा खूप लास्ट स्टेज पर्यंत आल्यानंतर पेशंट येतात, कारण की या आजाराबद्दल जास्त कुणाला माहीतच नाहीये. पहिल्या स्टेजमध्ये जेव्हा हा आजार असतो तेव्हा कुणाला कळतच नाही की खरोखर हा काही आजार आहे. व्हेरिकोज व्हेन म्हणजे वेगळं काही नसून एक रक्त संचलनामध्ये झालेला बिघाड आहे. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या आहेत बघा, शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिन्या. त्यापैकी हृदय काय करतं, संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा धमन्यांच्या द्वारे किंवा आर्टरीजच्या थ्रू केलं जातं. हे शुद्ध रक्त तर व्यवस्थित येत आहे, पण पायामधलं जे दूषित रक्त परत जायला पाहिजे हृदयाकडे ते जात नाहीये. अशुद्ध रक्तवाहिन्यांना आपण व्हेन्स म्हणतो आणि त्याच आजाराला किंवा त्या व्हेन्समध्ये होणारा जो आजार आहे त्या आजाराला आपण व्हेरिकोज व्हेन म्हणतो. सो बेसिकली काय असतं ना की शिरा ज्या असतात, अशुद्ध रक्तवाहिन्या ज्या असतात, त्याच्यामध्ये एक व्हॉल्व्स किंवा नॉन रिटर्निंग व्हॉल्व ज्याला आपण म्हणू शकतो, झडपा असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. यांचं काम काय असतं की कंटिन्यू रक्ताला वरती वरती फेकायचं आणि एकदा रक्त वरती गेलं की ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे, जेणेकरून परत तो ब्लड सप्लाय परत खाली नको यायला. पण जेव्हा या व्हॉल्व्समध्ये डॅमेज होतो, जसं की व्हॉल्व्समध्ये डॅमेज होण्याची कारणं जर आपण बघितले की जसं तुम्ही तासनतास उभं राहून काम करताय एका जागेवरती, कंटिन्यू बसून काम करताय, शरीराच्या हालचाली थोड्याफार कमी आहेत किंवा अतिशय प्रमाणात शरीराच्या हालचाली आहेत, व्यायाम एक्झरसाइजची कमतरता आहे, वजन जास्त वाढत चालले, तर हे 4-5 असे मेजर रिस्क फॅक्टर आहेत की जे तुमच्या व्हॉल्व्सला डॅमेज करू शकतात. या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की ट्रॉमॅटिक हिस्ट्री, जसं की कधी पडले, लागलं, काही मार लागला, मोठा ऍक्सिडेंट झाला, त्याच्यानंतर पण व्हेरिकोज व्हेन्स आपल्याला बघायला मिळतात. या व्यतिरिक्त अनुवांशिकरित्या येऊ शकतात, काही व्यसन असतील तरी पण येऊ शकतात. असे बरेचसे व्हेरिकोज व्हेन्स होण्याच्या मागे कारण आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे व्हॉल्व्समध्ये झालेली खराबी. दुसरं कारण जर आपण बघायला गेलो तर पोटऱ्यांमधला अशक्तपणा. तुमच्या शरीरामधल्या ज्या पोटऱ्या आहेत हे तुमच्या दुसरं हृदय म्हणून सुद्धा ओळखलं जातं, जे कंटिन्युअसली अशुद्ध रक्ताला वरती पाठवण्याचं काम करतं. जेव्हा या पोटऱ्यांमध्ये कडकपणा येतो तेव्हा सुद्धा तुमचं रक्तवाहिन्या फुगू शकतात. सो अशा प्रकारे काय होतं ना की या अशुद्ध रक्तवाहिन्या जेव्हा व्हेरिकोज व्हेन्समध्ये रूपांतरित होतात, तर त्याची पहिली जी स्टेज आहे त्याला आपण स्पायडर व्हेन असं म्हणतो. स्पायडर व्हेन म्हणजे काय की एक कातणीचं जाळं कसं असतं त्याचप्रमाणे तुमच्या पायावरती, म्हणजे युजली मांडीवरती किंवा पोटऱ्यांवरती, पूर्ण पायांवरती, अँकल जॉईंटच्या जवळ तुम्हाला हिरव्या, निळ्या, काळ्या रंगाच्या रेषा किंवा अगदी बारीक बारीक असे डॉट तुम्हाला बघायला मिळतात. ह्या तुम्हाला डोळ्यांनी तर दिसतात, पण तुम्ही त्याला हाताने स्पर्श करू शकत नाही, तर तुम्हाला हाताला जाणवणार नाही. आणि युजली ही एक असिम्प्टमॅटिक स्टेज आहे, म्हणजे पेशंटला कळतच नाही की हे काहीतरी झालंय म्हणून. सो अशा प्रकारे हे जे स्टेज आहे ना ही दुसऱ्या स्टेजमध्ये कन्वर्ट होते, जिथे की आपण व्हेरिकोज व्हेनच्या प्रॉपर डायलेटेशनची फेज बघतो, म्हणजे फुगलेल्या शिरा बघायला मिळतात. ज्या शिरा पहिले डोळ्यांनी दिसायच्या त्या आता हातांना सुद्धा लागतात. म्हणजे पायावरती जर तुम्ही बघितलं तर मोठ्या मोठ्या गाठी आल्यासारख्या रक्तवाहिन्या आपल्याला बघायला मिळतात आणि इथे पेशंटला त्रास चालू होतो. त्रास म्हणजे जसं की पाय दुखणं, पाय जड पडणं, क्रॅम्स आल्यासारखं होणं, तिथे सूज येणं, खाज येणं, अंगार होणं, असे व्हेरायटी ऑफ सिम्पटम्स आपल्याला प्रत्येक पेशंटनुसार बघायला मिळतात. तिसऱ्या स्टेजपर्यंत जर ही केस गेली तर तिथे अशुद्ध रक्तवाहिन्यांचं जे रक्त साचलेलं आहे, पूर्ण त्वचा तुमची काळी पडू शकते, काळे काळे चट्टे येणं, व्हेरिकोज एक्झिमा होणं किंवा तिथे खाज येणं, अंगार होणं, ही तिसरी स्टेज आहे. आणि चौथ्या स्टेजला एवढ्या वर्षांपासून जर तिथे काहीतरी साचते तर ते बाहेर जाण्यासाठी आउटलेट नक्कीच शोधणार. सो तिथे आपोआप एक फोड तयार होऊन जातो. हा छोटासा फोड
कधी अल्सर आणि गँग्रीन मध्ये जाईल आपल्याला कळत सुद्धा नाही. व्हेरिकोज व्हेन्सच्या कुठल्याही स्टेजेससाठी आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीने उपचार पद्धती आहेच. आणि नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण काय करतोय की आजार कोणत्याही स्टेजला जरी तुम्ही आपल्याकडे घेऊन आले तर नक्कीच आपण त्याला पहिले थांबवण्याचं काम करतो. आणि अनवॉन्टेड जे मेडिकेशन्स आहेत, ॲलोपॅथीचे क्रीम मलम वापरले जातात. जसं आपण बघतो की एक्झिमाच्या स्टेजेसमध्ये जेव्हा पेशंट येतात ना, तेव्हा ते सांगतात की खूप दिवसांपासून आम्ही ऑइंटमेंट वापरतोय पण कमी होत नाही. मुळात हा त्वचेचा आजार नाहीये, तर तो बरा होणार नाही. यासाठी तुम्हाला सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणं फार गरजेचं आहे आणि तेच आपण नम्मा होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीद्वारे तुमचा रक्तप्रवाह सुरळीत करून तुमच्या व्हॉल्समध्ये झालेली खराबी बघून त्यालाच बरं करण्यासाठी काम करतोय. मला व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होता. माझे वडील इथे ट्रीटमेंट घेत होते व्हेरिकोज व्हेन्ससाठी. मग नंतर त्यांनी मला सांगितलं त्यांना फरक पडला आहे म्हणून. मग नंतर मी पण ट्रीटमेंट चालू केली. नंतर 1 वर्ष झालं माझी ट्रीटमेंट चालू आहे. मला आता म्हणजे फरक आहे, 80 ते 85% फरक आहे. सर्दीचाही त्रास होता मला आणि त्यात पण मला फरक आहे. या अनुषंगाने अनेक प्रेक्षक आपल्याला प्रश्न विचारत आहेत, त्यातलाच आपण एक प्रश्न घेऊया आता. बोला आपण. नमस्कार मॅडम, माझं नाव शैलेजा आहे. नमस्कार. आणि मी टीचर आहे. गेल्या 15 वर्षापासून मी टीचिंगचं काम करते. आणि माझ्या पायाला पण दोन्ही सुद्धा पायाला व्हेरिकोज व्हेन झालेले आहेत. मोठ्या मोठ्या गुठळ्या झालेल्या आहेत. मी एकदा जळू सुद्धा लावलं होतं, पण तरी सुद्धा पुन्हा पुन्हा तो आजार मला उद्भवतोय आणि पाय वगैरे खूप दुखतायत. काळपट असा कलर झालेला आहे पायांचा. मग डॉक्टरांनी मला ऑपरेशन बद्दल सांगितलेलं आहे. नाही, आपण जरूर डॉक्टर रीना काय त्यांना मार्गदर्शन करता येईल. कसं असतं ना की तुम्हाला तासनतास उभं राहून शिकवावं लागतं आणि यामुळे काय होतं की पायातलं अशुद्ध रक्त तिथे साचतं आणि व्हेरिकोज व्हेन सारख्या नसांचा आजार तुम्हाला बघायला मिळतो. आता जसं तुम्ही मला सांगता की पायावरती हिरव्या निळ्या फुगलेल्या रेषा पण आहेत आणि त्वचेवरती काळे डाग पण आहेत, म्हणजे नक्कीच हा आजार 3ऱ्या स्टेज पर्यंत येतोय. जर हा याच्या पुढे वाढला तर तिथे अल्सर गँग्रीन सारख्या पण शक्यता आहेत. सो पुढे जाऊन आपल्याला हे आजार पण नको व्हायला, आणखी कॉम्प्लिकेट व्हायला नको आणि पूर्णपणे बिना ऑपरेशनचं आपण त्याला बरं करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो बघा. सो तुम्ही नक्कीच नम्मा होमिओपॅथीच्या शाखेमध्ये व्हिजिट करू शकता. तुमची योग्य तपासणी करून योग्य ते औषध तुम्हाला आपण देऊ शकतो. एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला आता डॉक्टर रीना वाडे मॅडमनी की कशा रीतीने आपल्याला नम्मा होमिओपॅथीमध्ये व्हेरिकोज व्हेनवरती कायमस्वरूपी उपचार मिळणं शक्य आहे, ज्यामध्ये आपला रक्तपुरवठा सुरळीत होऊन कायमस्वरूपी व्हेरिकोज व्हेन पासून मुक्ती मिळवता येणं शक्य आहे. आणि मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे, आपण जो संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात हा जरूर टिपून घ्या. यावरती आपल्याला फक्त मिस कॉल द्यायचा आहे. सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड सर्वत्र आपल्याला ही सेवा मिळणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. मॅडम, आपण आता सांगितलं त्याप्रमाणे व्हेरिकोज व्हेन पासून मुक्ती मिळवता येणं शक्य आहे आणि तेही कायमस्वरूपी. पण त्याच अनुषंगाने व्हेरिकोज व्हेन सारखेच काही आजार आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये खास करून आपल्याला सगळ्यात कॉमनली बघायला गेलं तर पोटविकारांमध्ये मूळव्याध भगंदर सारखा आजार किंवा पाईल्स सारखा आजार आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा व्हेन्सची समस्या असते. व्हेन फुगल्यामुळे या ठिकाणी त्रास होत असतो आणि ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा रुग्णांना आराम मिळत नाही, बऱ्याचदा रिकरन्स होतो. तर विशेष करून पाईल्स सारख्या आजारांमध्ये सुद्धा आपल्याकडे उपचार उपलब्ध आहेत का, काय सांगता येईल? नक्कीच. आता पाईल्स किंवा मूळव्याध, ज्याला आपण हिमोरॉइड्स असं सुद्धा म्हणतो मेडिकल टर्म मध्ये, कसं असतं ना की तुमच्या संडासच्या जागेमध्ये जी रक्तवाहिनी आहे ज्याला आपण हिमोरॉइडल व्हेन म्हणतो, जेव्हा त्याच्यावर प्रेशर येतं, तणाव येतं, क्रॉनिक कॉन्स्टिपेशनची हिस्ट्री आहे, समजा तुमचं डायजेशन व्यवस्थित नाहीये, तुमचं अन्न पचत नाहीये किंवा मग खूप हार्ड मोशन्स होत आहेत, स्ट्रेनिंग केल्या जात आहे, खूप जास्त ताण दिला जातो आणि अशा प्रकारे काय होतं ना की त्या भागामधल्या रक्तवाहिन्या फुगायला लागतात. जशा तुमच्या पायावरती रक्तवाहिन्या फुगलेल्या दिसतात ना, फक्त जागा दुसरी आहे, आजार सेमच आहे. सो ह्या फुगलेल्या शिरांसाठी आता काय होतं की तुम्हाला मोशन करताना खूप जास्त वेदना होणे, कधी कधी रक्त वगैरे पडणं, ब्लिडिंग पाईल, नॉन ब्लिडिंग पाईल जर आपण बोलायला गेलो तर एका याच्यामध्ये खूप जास्त रक्तस्राव होतो, एकामध्ये फक्त वेदना असतात. ओके, सो हे रक्त पडणं, खाज येणं, अंगार होणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी कित्येकदा त्या जागेवरती क्रीम, ऑइंटमेंट, मलम लावले जातात, पेन किलरच्या गोळ्या घेतल्या जातात, रक्तप्रवाह थांबण्यासाठी रक्तप्रवाह थांबण्याचं औषधी घेतलं जातं. याने सुद्धा आजारपण तुमचं जात नाही. मग तुम्हाला ऑपरेटिव्ह प्रोसिजर सजेस्ट केली जाते. मग तुम्ही ऑपरेशन
ऑपरेशन करून घेता. आता मूळव्याधमध्ये कित्येक जण ऑपरेशन करतात, पण इव्हन आफ्टर सर्जरी तुम्हाला ते परत परत आढळतं, कारण की आपल्याला फक्त त्या जागेला बरं नाही करायचंय, पूर्ण तुमचे डायजेशन जे आहे, तुमची पचनक्रिया जी आहे त्याला हेल्दी करावं लागेल. तुमचं प्रॉपर जर तुमचं फूड इनटेक आहे, त्याला व्यवस्थितपणे तुम्ही पचन करू शकताय, मोशन व्यवस्थित क्लिअर होत आहे, तर तुम्हाला मूळव्याधाच्या तक्रारी ह्या पूर्णपणे नाहीशा आपण करू शकतो विदाऊट एनी सर्जरी. सो बेसिकली आता व्हेरिकोज व्हेनचं जसं आपण बघितलं की फुगलेल्या जी शिरा असतात हे आपल्याला कमरेच्या खाली आपल्याला युजली 3 भागांमध्ये बघायला मिळतात. एक मूळव्याधबद्दल तर आपण बोललेलो आहोतच, व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे पायामधले फुगलेल्या शिरा, आणि तिसरं म्हणजे व्हेरिकोसेल म्हणजे स्क्रोटल एरिया किंवा अंडाशयाच्या भागामध्ये जर तुमच्या हिरव्या निळ्या रंगाच्या मोठ्या मोठ्या फुगलेल्या शिरा असतील तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला वेगळे वेगळे आजार किंवा कॉम्प्लिकेशन्सला सामोरं जावं लागू शकतं. तर नक्कीच व्हेरिकोज व्हेन्स सोबत आपल्याला मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करावं लागतं, या व्यतिरिक्त सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करावं लागतं. अशा प्रकारच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण नम्मा होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीद्वारे पेशंटला मुळापासून बरं करण्यासाठी करतच असतो. कृष्णराव शंकरराव मोहिते. मला चालता येत नव्हतं, माझ्या पायानं सूज यायची, माझ्या पायाच्या खालच्या लवणीमध्ये म्हणजे काळं असं निर्माण झालेलं, वांग टाईप असं काळं काळं निर्माण झालेलं असायचं ते, आणि सूज असायची नेहमी पायाच्या बोटांना. पण गायकवाड मॅडमने ते बघून त्यावरती वेळोवेळी औषधं देऊन आज माझ्या पायाची सूज 100% कमी झालेली आहे, आणि आज माझा जो काही त्रास होता त्यापैकी 90% त्रास माझा कमी झालेला आहे. मॅडम, आपण ह्याविषयी आता सांगितलंच, आता विविध स्वरूपाचे हे आजार आहेत. ह्याच्यामध्ये अजून एक समस्या दिसते सिमिलर, जे आहे व्हेरिकोसेलची, जी खास करून पुरुषांमध्ये दिसते. वृषणाच्या जागी किंवा अंडाशयाच्या जागी या ठिकाणी आपल्याला जेव्हा सूज दिसते, काळ्या निळ्या व्हेन्स दिसतात, आणि ह्याचा परिणाम म्हणून वंध्यत्वासारख्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं पुरुषांना. तर ह्यासाठी सुद्धा उपचार उपलब्ध आहेत का? नक्कीच. व्हेरिकोसेल्स बद्दल कसं असतं ना की पुरुषांच्या अंडकोशाच्या भागावरती अशुद्ध रक्तवाहिन्या फुगायला लागतात. पूर्ण जे इम्प्युअर ब्लड आहे, डिऑक्सिजनेटेड किंवा ज्याला आपण अशुद्ध रक्त असं पण म्हणतो, हे साचतंय. आता हे जे साचलेलं रक्त आहे हे तर आपल्या शरीरासाठी उपयोगाचं नाहीये, किंवा मग त्यामुळे काय होतं की डेफिनेटली तुम्हाला तिथे त्रास बघायला मिळतात. त्या जागेवरती खूप भारीपणा, जडपणा, पेन असणं, किंवा मग शुक्राणू बनण्याची जी प्रक्रिया आहे त्याला पण ते हॅम्पर करू शकतं. कारण की जर तुम्हाला हेल्दी स्पर्म फॉर्मेशन करायचं असेल तर तिथे शुद्ध रक्त पाहिजे. अशुद्ध रक्ताने ह्या प्रक्रिया नक्कीच बिघडू शकतात, आणि त्यामुळे काय होतं की तुम्हाला इन्फर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाकडे सुद्धा जाण्याचं एक वेळ येऊ शकते. सो आपल्याला ह्या सगळे जे कॉम्प्लिकेशनच्या स्टेजेस आहेत हे बरं करायचं असेल तर आपण नम्मा होमिओपॅथी उपचार पद्धतीद्वारे काय करतोय की त्या जागेवरचा जो रक्त पुरवठा खंडित होतोय, म्हणजे शुद्ध रक्त व्यवस्थित येते पण ते पुरेसं नाहीये, सो त्याला व्यवस्थितपणे आणण्यासाठी मदत करणे आणि साचलेलं जे रक्त आहे त्याला परत हृदयाकडे पाठवणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण होमिओपॅथिक उपचार पद्धतीच्या द्वारे खूप चांगल्या पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने आपण ते करू शकतो. ह्याच अनुषंगाने मॅडम, आपल्याला इतरही विविध स्वरूपाच्या समस्या दिसतात रक्तवाहिन्यांशी निगडीत. अर्थातच रक्तवाहिन्यांचा आजार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर हृदयविकारापासून, ब्लड प्रेशर पासून ते अगदी डीप वेन थ्रोम्बोसिस, डीव्हीडी सारखी समस्या सुद्धा दिसते. तर ह्या सर्व आजारांवरती मात करता येणं शक्य आहे का, काय सांगता येईल? नक्कीच. आता डीव्हीडी सारख्या समस्या, व्हेरिकोज वेन मध्ये काय होतं की अशुद्ध रक्त जे साचतंय, रक्ताची एक टेंडन्सी असते की जे तर साचतंय ना तर ते तिथे गाठी होऊ शकतात. तर ह्या गाठी नको व्हायला, आणि जर गाठी असतील पण, ज्याला आपण डीप व्हेनस थ्रोम्बोसिस असा आजार म्हणतो, ह्या गाठींना आणखी वाढू न देणे, या गाठींना एका जागेवरून दुसरीकडे फ्लो न होऊ देणे. कारण की जर ही रक्ताची गाठ तुमच्या सर्क्युलेशनच्या द्वारे रक्त हृदयापर्यंत, छातीपर्यंत किंवा मेंदूपर्यंत गेली तर अचानकपणे अटॅक येण्याचे सुद्धा चान्सेस असतात. तर हे मोठं एक कॉम्प्लिकेशन किंवा इमर्जन्सी सिच्युएशन होऊ शकते. सो ह्याला तर आपल्याला बरं करायचंच आहे. सोबतच नम्मा होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये आपण व्हेरिकोज वेन सोबत आर्थरायटिस आहे, थायरॉइड आहे, पीसीओडी आहे, ॲलर्जी, अस्थमा सारखे आजार, त्वचेचे सगळे आजार जसे की सोरियासिस, एक्झिमा, विटिलिगो, फंगल इन्फेक्शन अशा प्रकारचे आजार, वाढलेलं वजन, उच्च रक्तदाब, किंवा मग आपण म्हणू शकतो की लैंगिक समस्या, वंध्यत्व, अशा प्रकारचे अनेक आजार या सोबत आपल्याला हे शारीरिक तक्रारींना तर बरं करायचंच आहे, पण मानसिक आजार सुद्धा जे असतात की मेंटल इलनेस, या मानसिक आजारांसाठी पण आपण खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देतोय. कारण की नम्मा होमिओपॅथिक उपचार पद्धतीमध्ये आपण मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ह्या दोघी हेल्थला जेव्हा आपण एका सेम वेने जर ट्रीट केलं ना तरच आपण आजाराला मुळापासून बरं करू शकतोय. एक अमूल्य विवेचन केलं आपल्याला तर डॉक्टर रीना मॅडमनी. आणि म्हणूनच कोणत्याही स्वरूपाचा दीर्घकालीन आजार असो, आपल्याला कायमस्वरूपी उपचार मिळणार आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये.
मग त्याच्यामध्ये मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, पोट विकार आहे, त्वचारोग आहे, श्वसन विकार आहे, दमास्तमा ॲलर्जी सारखे असाध्य आजार आहेत, किंवा विशेष करून बालकांचे निगडीत समस्या असतील किंवा बालकांचे आजार आहेत, स्त्रियांचे आजार आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, थायरॉइड सारखी समस्या असो, किंवा आजच्या कार्यक्रमात आपण खास करून चर्चेला घेतलेल्या व्हेरिकोज व्हेन सारखी समस्या असो, किंवा पाइल्स फिशर्स फिशुला मूळव्याध भगंदर सारखी समस्या असो, किंवा पोट विकार असोत, आपल्याला या ठिकाणी अतिशय उत्तम स्वरूपाचे उपचार मिळणार आहेत. फक्त या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. नम्मा होमिओपॅथी आता महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देत आहे. मुंबईमध्ये दादर या ठिकाणी, या व्यतिरिक्त पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूर सर्वत्र आपल्याला सेवा मिळणार आहे. तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर.